नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, म्हणजे अगोदर जी व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये आम्ही होतो मालवणला, तारकर्लीला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जातोय कुडाळवरनं गोव्याला, म्हणजे जिथे आपला लास्ट डेस्टिनेशन आहे तिथे आम्ही जातोय गोव्याला वस्ती करणार 2 दिवस आणि मग तिथून निघणार. तर आता गॅस पूर्ण रिकामी आहे, कालपासून रिकामी झालेली आहे. मी जेव्हा मालवणवरनं येत होतो ना आम्ही, तेव्हापासून गॅस रिकामी आहे, कारण गॅस कुठेच भेटली नाही. आणि एक गोष्ट सांगायची होती, पेट्रोलचा पण थोडा प्रॉब्लेम आहे. पेट्रोल पण मला मालवणला जाताना कुठेच भेटला नाही किंवा तिथून येताना पण कुठेच भेटला नाही, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम झाला पेट्रोलचा. तर आता इथे गॅस आहे कुडाळमध्ये, नवीनच फॉर्म झालेला आहे. इथे पण काल नव्हती अवेलेबल, तर आज 8ला का कितीला गाडी आली, आता 9 वाजल्यात. इथे आलो आहे, लाईन आहे थोडीशी, म्हटलं भरून घेऊयात कारण पूर्ण रिकामी झालेली आहे. पेट्रोल तर मी इथून गाडीतनं काढून फुल केला, यांच्या गाडीतनं, बाकीच्यांच्या 2 बाईक आहेत त्याच्यातनं. आता म्हटलं गॅस भरून घेऊया, तिथे 1 तास लागू दे किंवा 2 तास लागू दे, म्हटलं भरून घेऊयात, कारण पुढे भेटेल की नाही जरा इश्यू चालू आहेत. कारण स्टॉक कमी पडतो आहे, कारण बरीच जणं फिरायला वगैरे येतात ना, त्याच्यामुळे स्टॉक कमी पडतो आहे. तर निघतो इथून आता गोव्याला. अगोदरच्या व्हिडिओना जसा तुम्ही प्रतिसाद दिला तसाच या व्हिडिओला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करतो. व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात आता पुढे. काय ते वडापाव नाश्ता करायला थांबलो, गॅस वगैरे भरली, आपला पण पोट भरायला लागेल. वडापाव खावा लागले, कोकण 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 कोकण, जीवा भावाची नाती ही कोकण, आपुलकीचा प्रवाह कोकण, निसर्ग राजाच हे कोकण, परशुरामाची कृपा हे कोकण. तर मित्रांनो, आम्ही आता इथे थोडं थांबलो होतो. गोवा बॉर्डर पुढे इथे 5 किलोमीटर पुढे आहे, सातर्ड्याच्या रस्त्याला. आतमधून आलो आहे आम्ही, हायवेवरनं नाही आलो, कारण आम्हाला पूर्ण गणपतीपुळेपासून कोस्टल रोडच मारायचा होता. कारण आतमध्ये एवढा भारी रस्ता आहे ना, हे बघा, हायवेपेक्षा भारी, बघू शकता तुम्ही पाठीमध्ये. आणि हा इथे रस्ता. तर आता जातोय आम्ही, निघतोय इथून, हे बघा गाड्या थकल्या असतील जरा. ही आपली रिक्षा. वाघ बघायला थांबलो होतो, पण तिकडे वाघ नाही आला, बगीरा आला होता. नाही, वाघ बघायला थांबलो होतो, पहिले 6 वाघ बघून तो वाघ आला नाही. चला भेटूयात पुढे. आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलेली आहे, आणि हा ब्रिज लागलेला आहे सातर्डेचा, समोर बघू शकता तुम्ही. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर हा ब्रिज लागतो. तो लेफ्ट साईडला तुम्ही हायवे बघू शकता, मुंबई गोवा हायवे तिकडे आहे. आणि हा समोर आता येईल ती गोवा बॉर्डर. आहे गोवा बॉर्डर. मित्रांनो, फायनली आम्ही गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता, हा आहे मुंबई गोवा हायवे.
आणि गोव्यात आम्ही एंटर झालेलो आहोत. ठाण्यावरून किती दिवस लागला आपल्याला? 17 तारखेला निघालो. 17ला निघालो होतो आणि आजची तारीख आहे 20. तर 3 दिवसामध्ये आम्ही गोव्यामध्ये एंटर केलेलं आहे. बघा आमचे 2 वारू आणि 2 बहुतेक मागे आहेत. मस्त वाटतंय. इथपर्यंत प्रवास एवढा भारी झाला ना, एकदम खतरनाक. गणपतीपुळेवरनं आम्ही कोस्टल मारला आहे. बघा 2 जण इथे आहेत, हे 2 जण अजून. तर आता डायरेक्ट गोव्याला भेटूयात तिकडे आता. तर मित्रांनो 700 किलोमीटरचा प्रवास करून फायनली आम्ही पोचलो आहोत गोव्यामध्ये. आम्ही आलो आहे आता मापुसा मार्केटला मच्छी घेण्यासाठी. हे लोक गेल्यात आतमध्ये. इथे आता मी सिग्नलला थांबलो, मला यू टर्न मारायचा आहे. तिथे थांबलो आहे आता. राईटला मार्केट आहे आणि मला यू टर्न मारून तिथे थांबवायची आहे गाडी. मस्त प्रवास झाला मित्रांनो. 3 दिवस लागले. म्हणजे आम्ही कोस्टल रोड करत आलो. तुम्ही बघितलं नसेल, हा प्रवास बघितला नसेल तर मागच्या व्हिडिओ पण बघा. मी अजून टाकणार आहे, मला टाकायचे आहेत. भरपूर व्हिडिओज आहेत. खूप मजा केलेली आहे. मजा मस्ती धमाल, काय बोलू आता, शब्दच अपुरे पडतील. खूप मजा केलेली आहे. तर आता फायनली इथे पोचलेलो आहोत आम्ही. दाखवतो हे बघा, हा आहे मापुसाचा मार्केट. इथे आतमध्ये मार्केट आहे आणि मी इथे आता थांबलो आहे साईडला. हे लोक गेलेत मच्छी आणायला. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर धमाल मस्ती करत करत आलो. एवढा 700पेक्षा बहुतेक जास्तच प्रवास झाला असेल, कारण आम्ही आतमध्ये गाडी टाकली कोस्टल रोडला गणपतीपुळेला. मग गणपतीपुळेवरनं इथे आलो. फिरत आलो कोकण. हां, टेम्पररी परमिट असतं ना, म्हणजे तेवढ्या दिवसाचं. नाही, आम्ही 17ला निघालेलो. गणपतीपुळे गेलं, तिकडून कुडाळ, मग कुडाळवरनं आता जस्ट आलो इथे. हा, डायरेक्ट मी एकदा आलो होतो इथे कुडाळला. 550 किलोमीटर आलो होतो. हां, तिकडून आहे. हां, पण आता थोडा रस्ता चांगला केला हायवे. अगोदर थोडा खराब होता आमच्या इथे. नाही ना, पोलीस वगैरे काय नाही करत. तसा टीपी काढलाय मी. मी पोचलो आहे फायनली गोव्यामध्ये. हॉटेलवर आलेलो आहे. हे बघा हॉटेल आहे. आणि आता बॅगा वगैरे रूमवरती नेतो आहे आणि थोडा आराम करू. मच्छी वगैरे घेतली जिताडा. वर तुम्हाला दाखवतो पोचल्यावरती काय काय घेतले ते. आम्ही आता आलो आहे रूमवरती आणि हे बघा मच्छी साफ करत घेतले. काय आहे रे मावरा? हां, मावरा आहे. हे बघा जिताडा आहे बहुतेक. जिताड्याचं तोंड आहे. मुंडी. खाजुरा. हलके मेले राय. तर आता आलोय रूमवर. ते बघा तन्मय लोलत पडलाय आता जरा आराम करतो. आता जेवण बनवणार आम्ही आणि मग जेवणार.
मस्तपैकी आराम आज एवढ्या दिवसाचा थकवा म्हणजे जवळजवळ 700 किलोमीटर आम्ही आलो असेल चालत नाही रिक्षा आणि बाईक घेऊन इथपर्यंत गोव्यापर्यंत. मस्त वाटलं. कसं वाटलं रे तुला? एकदम निसर्गरम्य वातावरणात घुसले होतो. रोड तर एवढे भारी होते ना, झप रोड एकदम एकदम झपझप रोड होते. मस्त मजा आली. रिक्षा पण चालवायला यांना, बाईक चालवायला पण मजा आली. छान प्रवास झाला एकदम. हा बघा, हा इथे लोळतोय. चला बघा जिताडा. कुशलता गाणी पण करणार. जिताडा धुतल्यानंतर आता हलवा घेतलेला आहे. हा बघा, तो जिताडाच आहे ना रे? हा जिताडाच आहे का नक्की? हा जिताडा आहे आणि हा हलवा आहे. आणि मगाशी जिताड्याची मुंडी आम्ही धुतली, साफ केली आणि आता हे साफ करतोय. हे फ्रायसाठी घेतलंय आणि त्याचा रस्सा करणार आहे. नुसता रस्सा खाशील काय तर रस्सा बोलते. हे बघा मस्त हलवा फ्राय चालू आहे आणि इथे आता मला इथे आहे जिताड्याचा रस्सा. एकदम कामपीट.com. We've been living in sin so long, all the feels are gone. Fella, stop me on the